नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो मॅच नंबर 66 ती म्हणजे मित्रांनो हैदराबाद वर्सेस गुजरात यांच्यात होणार आहे। तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेइंग 11 त्याचबरोबर मित्रांनो काही मॅच डिटेल्स त्याचबरोबर काही प्रेडिक्शन ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण मॅच डिटेल्स पाहू। तर आपण जर मॅच डिटेल्स पाहिलं तर ही मॅच नंबर 66 वी मॅच आहे, म्हणजेच मॅच नंबर 66 वी मॅच आहे। त्याचबरोबर मित्रांनो टाइम जर पाहिलं तर मित्रांनो 7:30 ला ही मॅच सुरू होणार आहे। त्याचबरोबर हैदराबादच्या स्टेडियमवर ही मॅच खेळली जाणार आहे। तर चला आता आपण या मॅचसाठी दोन्ही टीमांची प्लेइंग 11 पाहू। पहिल्यांदा आपण हैदराबादची या मॅचसाठी प्लेइंग 11 पाहू। तर हैदराबादकडून ओपनिंग येणार अभिषेक शर्मा त्याचबरोबर मित्रांनो ट्रेविस हेड, दोघे जबरदस्त असे ओपनर आहेत व मित्रांनो पॉवर प्लेमध्ये दोघे जबरदस्त असे रन करतात। त्यानंतर मित्रांनो 3 नंबर येणार नितीश रेड्डी। मित्रांनो नितीश कुमार रेड्डी जबरदस्त असा बॉलिंगही करतो त्याचबरोबर मित्रांनो चांगली बॅटिंगही करतो। त्यानंतर मित्रांनो येणार क्लासन ही जबरदस्त असा बॅट्समॅन आहे व मित्रांनो तो स्पिनर बॉलरला जबरदस्त अशी बॅटिंग करतो व जबरदस्त अशी हिटिंग तो स्पिनर समोर करतो। त्याचबरोबर फास्टर बॉलरलाही चांगला खेळतो। त्यानंतर मित्रांनो येणार शहबाज अहमद। मित्रांनो शहबाज अहमद हा इंडियन ऑलराऊंडर आहे व मित्रांनो तो थोडीशी स्पिन बॉलिंगही करतो आणि चांगली लेफ्ट हँडिंग बॅटिंगही करतो। त्यानंतर मित्रांनो येणार अब्दुल समद। मित्रांनो अब्दुल समद हा मित्रांनो एक फिनिशर आहे व मित्रांनो चांगली फिनिशिंग ही हैदराबादला गेल्या काही काळापासून देत आहे। त्यानंतर मित्रांनो येणार यश सिंग। मित्रांनो यश सिंग ही जबरदस्त असा बॉलर व बॅट्समॅन ही चांगला आहे। त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं तर येणार पॅट कमिन बी जबरदस्त असा बॉलर व मित्रांनो जर गरज पडली तर चांगली बॅटिंग ही पॅट कमिन या IPL मध्ये करत आहे। त्यानंतर मित्रांनो भुवनेश्वर कुमार। मित्रांनो भुवनेश्वर कुमारचा गेल्या काही मॅचमध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स राहिला आहे। मित्रांनो भुवनेश्वर कुमारचा बॉल हा स्विंग करत आहे व खूपच खतरनाक भुवनेश्वर कुमार बॉलर आपल्याला दिसत आहे मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो येणार जयदेव उनादकत। मित्रांनो जयदेव उनादकत ही लेफ्ट आर्म पेसर आहे व मित्रांनो जबरदस्त अशी बॉलिंग तो गेल्या काही काळापासून करत आहे। त्यानंतर मित्रांनो येणार टी नटराजन। तर मित्रांनो ही होती हैदराबादची या मॅचसाठी प्लेइंग 11। खूपच जबरदस्त प्लेइंग 11 ही हैदराबादची आहे। आपण जर पाहिलं तर मित्रांनो ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हैदराबादकडून जबरदस्त अशी बॅटिंग करत आहेत। त्याचबरोबर पॅट कमिन ही जबरदस्त अशी बॉलिंग व बॅटिंग ही करत आहे। त्यानंतर मित्रांनो चला आता आपण गुजरातची या मॅचसाठी प्लेइंग 11 पाहू। तर आपण जर गुजरातची या मॅचसाठी प्लेइंग 11 पाहिली तर गुजरातकडून ओपनिंग येणार ऋद्धिमान साहा त्याचबरोबर शुभमन गिल, दोघे जबरदस्त असे बॅट्समॅन आहेत। परंतु मित्रांनो दोघांचाही फॉर्म गेल्या काही काळापासून नाही, परंतु अशी आशा आहे की ते येईन त्या मॅचमध्ये चांगला परफॉर्म करतील। त्यानंतर मित्रांनो 3 नंबर येणार साई सुदर्शन चांगल्या फॉर्ममध्ये आहे। त्यानंतर मित्रांनो येणार शाहरुख खान। मित्रांनो शाहरुख खान ही चांगल्या फॉर्ममध्ये आहे व चांगली हिटिंग तो करू शकतो। त्यानंतर मित्रांनो येणार डेव्हिड मिलर ही लेफ्ट हँडेड चांगला बॅट्समॅन आहे। त्यानंतर मित्रांनो फिनिशिंगला राहुल तेवतिया चांगली गुजरातला फिनिश देतो। त्यानंतर मित्रांनो राशिद खान ही चांगली बॉलिंगही करतो त्याचबरोबर मित्रांनो बॅटिंग ही जबरदस्त करत आहे। त्यानंतर येणार सुटर ही जबरदस्त असा बॉलर आहे। त्यानंतर मित्रांनो मोहित शर्मा येणार। मित्रांनो मोहित शर्माचा गेल्या काही काळापासून फॉर्म खूपच खराब आहे, परंतु मोहित शर्मा एक जबरदस्त असा बॉलर आहे, म्हणून मोहित शर्मा या मॅचमध्ये चांगली कामगिरी करू शकतो। त्यानंतर येणार नूर अहमद। तर मित्रांनो यांना जोसवाली ही जबरदस्त असा बॉलर आहे। तर मित्रांनो ही होती गुजरातची या मॅचसाठी प्लेइंग 11। तर मित्रांनो चला आता आपण या मॅचसाठी काही मॅच प्रेडिक्शन करू। तर माझी पहिली मॅच प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये हैदराबादकडून नितीश रेड्डी व मित्रांनो नितीश कुमार रेड्डी या मॅचमध्ये 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो माझी दुसरी प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये गुजरातकडून डेव्हिड मिलर 50 किंवा 50 पेक्षा जास्त रन करू शकतो। तर मित्रांनो नितीश कुमार रेड्डी आणि डेव्हिड मिलर हे जबरदस्त असे बॅट्समॅन आहेत। मित्रांनो तुम्ही जर फॅन्टॅसी क्रिकेट खेळत असाल तर मित्रांनो तुमच्या टीममध्ये नितीश कुमार रेड्डी आणि डेव्हिड मिलरला नक्की ठेवा, कारण मित्रांनो हे दोघे या मॅचमध्ये चांगले रन करू शकतात। त्यानंतर मित्रांनो माझी लास्ट आणि फायनल प्रेडिक्शन आहे की हैदराबाद ही मॅच जिंकेल। हो मित्रांनो माझी तिसरी प्रेडिक्शन आहे की हैदराबाद ही मॅच जिंकेल। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच। कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन करा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, आपली पाहत राहा। बाय बाय।